शहरातले लोक येतात, मुंबईत जसे येतात तसे दिल्लीत येतात आणि मोठ्या प्रमाणावर होणारी वाहतूक कोंडी, मोठ्या प्रमाणावर होणारं प्रदूषण आणि जे काही डेव्हलपमेंट जी आहे, ही डेव्हलपमेंट इथं थांबली होती. त्या डेव्हलपमेंटला आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली इथल्या मुख्यमंत्री ज्या आहेत रेखा गुप्ता ह्या चालना देतील, त्यांची टीम चालना देईल आणि दिल्लीकरांना त्याचा फायदा होईल. पंतप्रधान तुमच्याकडे येऊन बोलले, तुम्ही तिघही मंचावरती असला. नेमकं काय काय झालं सगळ्या महाराष्ट्राला पडलेला हा प्रश्न आहे. ते नाही, याच्यामध्ये पंतप्रधान साहेबांचं प्रेम आहे, त्यांच्या शुभेच्छा आहेत आणि ते मला भेटल्यावर माझ्याशी बोलतात. राजकीय काय विषय झाला? आता तिथं एवढ्या व्यासपीठावर शपथविधी तिथे काय राजकीय होणार? पण वेगळी लंच डिप्लोमॅसी झाली, तिथं काही चर्चा झाली त्यामध्ये का? जेवण होतं आणि शिवजयंतीच्या बाबतीमध्ये चर्चा केली. छावा जो छत्रपती संभाजी महाराजांचा छावा झाला आहे त्याच्याबद्दल त्यांनी चर्चा केली आणि एकंदरीत महाराष्ट्रातल्या कामकाजाबद्दल, विकासाच्याबद्दल चर्चा झाली. त्याची पॉझिटिव्ह चर्चा झाली. डोनाल्ड ट्रम्पच्या संदर्भात देखील चर्चा झाली त्यावेळेस. त्या बाबतीत देखील आता जो अमेरिकेचा त्यांचा दौरा होता त्या बाबतीत मीच मुद्दामून त्यांच्याशी बोललो. मीच विषय काढला की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जे आहेत त्यांना एक पुस्तक भेट दिलं आणि त्या पुस्तकामध्ये लिहिलं मोदीजी आप महान हो. तर त्यांनी मला सांगितलं की त्यांनी 7-8 पुस्तकं लिहिली आहेत आणि माझ्यावर त्यांनी बरंच चांगलं लिहिलेलं आहे. त्यामुळे मोदीजींच्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प जर चांगले उद्गार काढतात, मोदीजी आप महान आहे, तर ह्या आपल्या देशासाठी देखील ही बाब महानच आहे आणि गौरवास्पद बाब आहे आणि म्हणून बरीच चांगली चर्चा झाली. पण काही लोकांना मोदीजींचा गौरव केलेला पचनी पडत नाही, त्यांना हजम होत नाही, पोटदुखी सुरू होऊन जाते. तुम्हाला धमकी आली आहे सर? पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे, ईमेल आलेले आहेत आणि गाडी तुम्हाला या संदर्भात काही फोन वगैरे आला का राज्याच्या? नाही, मला लॉ अँड ऑर्डरचे ते जॉईंट कमिशनर आहेत, त्यांनी फोन केला, पोलीस आयुक्तांनी फोन केला, असं आहे की असं. तर ठीक आहे, असे अनेक वेळा मला धमक्या येऊन गेलेल्या आहेत, पण काय त्या धमक्यांचा काय मी कधी विचार केलाही नाही. मी माझं काम करत राहिलो आणि आता हे काम सुरूच राहणार आहे. गडचिरोलीचे पालकमंत्री होता तुम्ही. अलीकडच्या काळामध्ये केंद्र सरकारने नक्षलवाद विरोधात मोठी मोहीम हाती घेतली. त्या दृष्टिकोनातून तुम्ही कशा पद्धतीने काळजी घ्याल आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर काय सांगाल? नाही, गडचिरोलीचा पालकमंत्री मी होतो त्यावेळेस देखील अनेक नक्षलवादी, जे जहाल नक्षलवादी होते, त्यांच्यावर लाखो रुपयांच्या बक्षिसं होती, त्यांना देखील पोलिसांनी त्या नक्षलवाद्यांचा देखील बिमोड केला आणि अनेक मोठे नक्षलवादी मारले आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने तिथे डेव्हलपमेंटला वाव आहे. मी पालकमंत्री होतो तेव्हा सगळ्यात आधी सुरजागडचा प्रकल्प सुरू करायला प्राधान्य मी दिलं आणि आता तिथे मोठ्या प्रमाणावर स्टील इंडस्ट्री येते आहे. मुख्यमंत्री देखील स्वतः लक्ष घालत आहेत. अनेक आता MOUs झालेले आहेत आणि त्यामुळे गडचिरोली आता नक्षलमुक्त जिल्हा होईल आणि एक विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये गडचिरोली जिल्हा येईल. सर, तुमचे दोन प्रकल्प होतं शरद पवार यांनी, त्याच महाराष्ट्र सदनात आज संजय राऊत आणि शरद पवार हे एका व्यासपीठावर येत आहेत. तुमचं कौतुक केल्यावर संजय राऊतांनी जोरात टीका केलेली होती सर. अरे ठीक आहे, आता माझे कौतुक आहे. आता त्यांना कुणी चांगलं बोललेलं तर आवडतच नाही, कौतुक केलेलं तर वेगळीच गोष्ट आहे. मी कोणाच्या वैयक्तिक बोलत नाही आहे, पण मी त्याची काय पर्वा करत नाही कुणाची. मी माझं काम करतो. मी आरोपाने उत्तर देत नाही, टीकेला टीकेने उत्तर देत नाही. तुम्हाला दिलेल्या पुरस्काराची संस्थेची त्या चौकशी करा असं म्हणतायत खासदार राऊत. आता खरं म्हणजे त्यावेळेस बघितलं आपण तर मला एका मराठी माणसाने पुरस्कार दिला, म्हणजे पवारसाहेबांनी दिला आणि त्यावेळेस आपले जे महापराक्रमी महादजी शिंदे यांचे थेट वंशज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे होते. मग या सगळ्या याच्यामध्ये ओघामध्ये महादजी शिंदे यांचाही अपमान झाला, साहित्यिकांचाही अपमान झाला. माझा तर अपमान सोडा, पण ज्यांनी मुख्यमंत्री बनवलं, ज्यांनी मुख्यमंत्री केलं त्यांचाही अपमान केला. मग त्यामुळे
माझा तर अपमान सोडा. सर तुमच्या काळातले 2 प्रकल्प होते. जालना एक ते थांबवलं जात आहे. तुमच्यामध्ये कोल्ड वॉर सुरू आहे, अशा प्रकारच्या चर्चा आहे. जर डीप क्लीन प्रकल्प बघितला पुण्यातील एक खरपुडीच्या कोल्ड केले जात आहे. खरपुडीच्या सर प्रकल्पाची 2 नेमका चौकशी प्रकल्प करण्याचे 900 निर्देश कोटींचा जालनाचा CM ने आणि दिले. BMCचं 1400 कोटींचं. नाही, याच्या बाबतीमध्ये मी माहिती घेतो. आम्ही जे सुरू केलेले प्रकल्प आहेत लोकहिताचे प्रकल्प, आणि त्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री, अजितदादा उपमुख्यमंत्री होते. त्यामुळे आम्ही जे जे प्रकल्प सुरू केले ते लोकहिताचे केले. या बाबतीमध्ये मी माहिती घेतो. कोल्ड नक्की वॉर काय? सुरू आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीमध्ये, हेही बोललं जातं. मग ते 2 वॉर रूम म्हणा किंवा वेगवेगळ्या मीटिंग्स या मध्ये बाबतीमध्ये तुमच्या मी प्रेझेन्स या बाबतीत किंवा मी absence ऑलरेडी असतो. हां. माझं म्हणणं आणि वक्तव्य केलेलं आहे. CM वॉर रूम जी आहे, CM वॉर रूममध्ये मोठे प्रकल्प आपण मॉनिटर करतो. त्यामध्ये मुख्यमंत्री आहे. मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही आम्ही मॉनिटर करत होतो. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री त्या CM वॉर रूमचं मॉनिटर करत असतात. एखादा प्रकल्प जो आहे त्याला कुठे अडचण आहे का, लँड एक्विशन, फॉरेस्ट, इतर काही परवानग्या थांबल्यात का, यामुळे तो प्रकल्प जो आहे त्याला चालना मिळते, त्याला वेग येतो, गती येते. आणि आम्ही जे सुरू केलेला आहे तो समन्वय कक्ष आहे. जे शिवसेनेकडे जी खाती आहेत त्या खात्यांचा आढावा घेण्याची त्या समन्वय कक्षाची जबाबदारी आहे. एक प्रश्न त्यामुळे या समन्वय कक्षाच्या माध्यमातून शिवसेनेकडे असलेले जे विभाग आहेत, खाती आहेत, त्याला गती देणं, त्याला चालना देणं हा. त्यामुळे कामाचं कुठेही डुप्लिकेशन नाही, कोल्ड वॉरच्या बातम्या कशा? यंत्रणेचं डुप्लिकेशन नाही, पॅरलल सिस्टीम नाही. आणि वैद्यकीय कक्ष तर तुम्ही म्हणालात की तो तर मी जेव्हा मुख्यमंत्री होतो आणि देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते तेव्हाच सुरू झालेला आहे. 23मध्ये त्यांच्याच कक्षामध्ये ते कंटिन्यू केलेलं आहे. त्यामुळे असं तुम्ही ह्या सगळ्या बातम्या ज्या आहेत ना तुम्हीच चालवता मीडियावाले, तुमचा TRP वाढवायला. त्यामुळे तुम्ही खऱ्या बातम्या दिल्या पाहिजे. आणि त्यामुळे कुठलाही कोल्ड वॉर नाही, कुठलाही हॉट वॉर नाही. आणि आमचा अजेंडा काय आहे? आमचा अजेंडा आहे या महाराष्ट्राला विकासाकडे